पीसफुल फील करण्याचा बाहेरच्या सराउंडिंगशी काहीही संबंधच नाहीये. तुमच्या घरात कितीही गोंधळ असला तरी त्याचा एक काडी मात्र तुमच्यावर काहीच फरक पडणार नाहीये. ओके. माझी ना खूप वर्षांपासून एक इच्छा होती, की माझ्या घरात माझं एक मी टाईम कॉर्नर असावा. पण ते कधी झालंच नाही. कारण मला असं वाटायचं, की माझं घर इतकं लहान आहे किंवा माझ्या घरात इतका गोंधळ असतो, की मला मी टाईम स्पेंड करायला मिळणार आहे का? आणि मुळात मी टाईम स्पेंड करण्यासाठी माझ्याकडे इतका टाईम तरी असतो का? पण एका महिन्याआधीच मी माझ्या घरात एक छोटंसं मी टाईम कॉर्नर क्रिएट केलंय. कारण मला कळालं, की जे प्रॉब्लेम्स मला वाटत होते, ते ॲक्चुअलमध्ये प्रॉब्लेम्स नव्हतेच. आणि दुसरं म्हणजे हा मी टाईम कॉर्नरचा कॉन्सेप्ट मला तुमच्याशी शेअर करायचा आहे. कारण याचे एक्स्ट्रीमली अमेझिंग इम्पॅक्ट, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मी स्वतः अनुभवलेत. सो आय हॅव टू शेअर धिस विथ यू ऑल. सो लेट्स स्टार्ट. नमस्कार, मी आरती स्वागत करते तुमचं आरतीच संग्रह या माझ्या YouTube चॅनलवर आणि प्रवास 2.0 सीरीजच्या 5व्या आणि दी मोस्ट ओव्हररेटेड भागात. प्रॉब्लेम सुरूच इथून होतो, की आपल्याला आपला एक मी टाईम कॉर्नर असायला हवं, हे तितकं महत्त्वाचं वाटतच नाही. पण खरं तर आपलं घर कितीही मोठं असो किंवा कितीही लहान असो, मी टाईम कॉर्नर असणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण नंबर 1 म्हणजे हा कॉर्नर आपल्याला रिचार्ज करण्याचं, रिफिल करण्याचं काम करतं आणि नंबर 2 म्हणजे आपल्या आयुष्यात 99% निर्णय हे आपण अंडर प्रेशर घेत असतो. पण इथे आपण कोणाचेही आई-बाबा नसतो, कोणाचेही नवरा-बायको नसतो, मुलं नसतो, एम्प्लॉयी नसतो, कोणी आपला बॉस नसतं, आपण कोणाचे बॉस नसतो. त्यामुळे आपण म्हणून प्युअरली विचार करायला लागतो. सो आता आपण एक-एक करून जे प्रॉब्लेम नाहीच आहेत, पण ते आपल्याला प्रॉब्लेम वाटतायत, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. हं. मी टाईमसाठी माझ्याकडे टाईम तरी असतो का? तर नीट ऐका. मी टाईमसाठी आपल्याला स्वतःला 2 तास, 1 तास, अर्धा तास देण्याची काहीही गरज नाहीये. फक्त आपण स्वतःला 5 ते 10 मिनिटं जरी रोज देऊ शकलो, तरी ते इनफ आहे. आणि मग नंतर हळू आपण तो टाईम आपल्याला वाटलं तर वाढवू शकतो. आणि आपण ज्याप्रमाणे ब्रश करतो, अंघोळ करतो, आपल्याला कितीही लेट झालं तरी आपण या सगळ्या गोष्टी करतोच. तसंच काहीही झालं तरी आपल्याला स्वतःला 5 ते 10 मिनिटं द्यायचीच आहे. जाऊन बसायचंच आहे त्या कॉर्नरवर. स्वतःच्या आयुष्यात स्वतःला देण्यासाठी आपल्याकडे 10 मिनिटं नाहीयेत, हे किती विचित्र आहे. आणि ही तुमच्या हक्काची 10 मिनिटं आहेत. त्यामुळे हा टाईम घेण्यासाठी प्लीज गिल्टी फील करून घेऊ नका. आणि एक सांगू, तुमच्या फॅमिलीला पण तुम्ही ही सवय लावा, की बाबा हां, हा टाईम हिचा आहे. हे 10 मिनिटं हिला डिस्टर्ब केलेलं चालणार नाहीये. जोपर्यंत आपण आपल्या स्वतःच्या वेळेला किंमत देणार नाही, तोपर्यंत आपल्या जे फॅमिली मेंबर्स आहेत, ते पण त्याला किंमत देणार नाही. जर आपल्याला आपला टाईम कसाही गेलेला चालणार असेल, तर समोरचा पण त्याची व्हॅल्यू नाही करणार. त्यामुळे स्ट्रिक्टली तुम्ही स्वतः त्या 10 मिनिटाला प्रायोरिटाईज करा. स्वतः त्या 10 मिनिटाला व्हॅल्यू द्या. मग तुमचे फॅमिली मेंबर्स पण ऑटोमॅटिकली त्याला व्हॅल्यू देणार. त्यांना पण कळेल, की हे 10 मिनिटं हिला डिस्टर्ब नाही करायचंय. माझ्या घरात इतका गोंधळ असतो. मला मी टाईम स्पेंड करायला मिळणार आहे का? नाऊ धिस इज इंटरेस्टिंग. माझा हा मेजर इश्यू होता. तर आपल्याला काय वाटतं, की मी टाईम कॉर्नर म्हणजे एकदम असा पिन ड्रॉप सायलेन्स असला पाहिजे. तर तसा मुहूर्त कधीच येणार नाहीये. तर एक इन्सिडेंट मी तुमच्यासोबत शेअर करते. मी माझ्या एका मैत्रिणीसोबत शिवाजी पार्कला गेलेले. ओके. आणि शिवाजी पार्क ही माझ्यासाठी अशी जागा आहे, की तिथे मला खूप जास्त शांत वाटतं, असं एकदम असं पीसफुल वाटतं आणि मी तिथे तासनतास पण बसून राहते. पण मला एकदम असं छान फील होतं. सो मी माझी मैत्रीण पहिल्यांदाच मुंबईला आलेली आणि मी तिला घेऊन तिथे गेले होते शिवाजी पार्कला. पण तिला ती प्लेस आवडलीच नाही. ती म्हणते, की "अगं किती गोंधळ आहे इथे. तुमच्या मुंबईमध्ये दुसरी जागाच नाहीये का शांत?" आणि तेव्हा मला रिअलाईज झालं, की अरे हां, म्हणजे शिवाजी पार्क हा 24/7 क्राउडच असतो तिथे. तिथे कधी शांतता नसतेच. पण मग मला कसं काय इतकं पीसफुल फील होतं तिथे. सो तेव्हा मला कळलं, की पीसफुल फील करण्याचा बाहेरच्या सराउंडिंगशी काहीही संबंधच नाहीये. ही आपली एक इंटरनलच प्रोसेस आहे.
माझ्या मनामध्ये एक फिक्स होतं, म्हणजे डोक्यात एक फिक्स होतं, की शिवाजी पार्कला इथे बसून, ज्या जागी बसून मला शांत वाटतं. सो ते एक माझ्या मनामध्ये फिटच झालं होतं आणि मग तिथे बसल्यानंतर मला शांत फील करण्यासाठी किंवा रिलॅक्स फील करण्यासाठी वेगळे एफर्ट्स घ्यावे लागत नव्हते. मला ऑटोमॅटिकच इथे छान फील व्हायचं. तसंच मी टाईम कॉर्नरच्या बाबतीत होणार आहे. हां, सुरुवातीला आपल्याला थोडंसं मॅनेज करावं लागेल, पण त्यानंतर आपण स्वतःच्या मनातच आपला फिट होईल, की हा माझा मी टाईम कॉर्नर आहे आणि इथे मला शांतच फील होतं. सो नंतर तुम्हाला वेगळे असे एफर्ट्स घ्यावे लागणार नाही आणि तुमच्या सराउंडिंगमध्ये तुमच्या घरात कितीही गोंधळ असला तरी त्याचा एक काडी मात्र तुमच्यावर काहीच फरक पडणार नाहीये. ओके. मी टाईम कॉर्नरवर कुठे इतके आता पैसे खर्च करायचे? पण ऐका, मी टाईम कॉर्नर म्हणजे या नावातच आहे, की हा आपला स्वतःसाठीचा कॉर्नर आहे. त्यामुळे हा कॉर्नर दुसऱ्यांना खुश करणाऱ्या गोष्टींनी नाही, तर स्वतःला खुश करणाऱ्या गोष्टींनी आपल्याला क्रिएट करायचंय. ओके. आणि अजून एक गोष्ट म्हणजे महत्त्वाची, की मी टाईम कॉर्नर सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असणं जास्त महत्त्वाचं आहे. फीलिंग छान आली पाहिजे, वाइब आपल्याला छान क्रिएट करायची आणि तुम्हाला सांगू एखादी जर का गादी असेल किंवा खुर्ची असेल फॉर एक्झाम्पल आणि ती दिसायला खूप सुंदर दिसत असेल, एकदम कलर वगैरे एकदम चकाचक दिसत असेल, पण ती तुम्हाला बसण्यासाठी कम्फर्टेबलच नसेल. तुम्हाला तिथे छान असं रिलॅक्सच नसेल वाटत, तर काय उपयोग? तर आता मला तुम्हाला दाखवायचंय, की मी माझा छोटासा मी टाईम कॉर्नर कसा क्रिएट केलाय. लेट्स गो. आपल्याला आपल्या घरातील एक असा कॉर्नर शोधायचा जिथे एक नॅचरल सनलाईट येत असेल. आणि मी बसण्यासाठी गादी वापरली आहे, पण तुम्हाला कम्फर्टेबल असेल तर खुर्ची किंवा चटई पण वापरू शकता. आणि मी मुद्दाम जवळ एक टेबल ठेवलाय, ज्यावर मी माझे बुक्स ठेवू शकते, कॉफी मग चहाचा कप ठेवू शकते, लॅम्प ठेवू शकते, पाण्याची बॉटल ठेवू शकते, जेणेकरून मला सारखं उठावं नाही लागणार. मी काही कोट्स चिटकवलेत, जस्ट टू मेक इट मोर मीनिंगफुल. मी टाईम कॉर्नरच्या अपोझिट मी माझा विजन बोर्ड लावलाय, जेणेकरून ते मला समोरच दिसेल. मला मोस्टली संध्याकाळच्या टाईमला मी टाईम स्पेंड करायला मिळतो. म्हणून मी इथे लॅम्प यूज केलाय आणि लाईट्स पण मी इथे या लावल्या आहेत. जस्ट एक वाइब क्रिएट करण्यासाठी आणि असा आहे माझा मी टाईम कॉर्नर. मेक इट मोर सिंपल, मोर युजफुल. आणि मी रेफरन्ससाठी काही पिक्चर्स तुमच्यासोबत शेअर करते, जे तुम्हाला स्क्रीन रोटेट करून बघावे लागतील. किती सिम्पली त्यांनी बनवलंय मी टाईम कॉर्नर. सो येस, असा होता माझा आजचा मी टाईम कॉर्नरचा एपिसोड. ॲक्चुअली मी टाईम कॉर्नर ही कॉन्सेप्ट बऱ्याच जणांना खूप अंडररेटेड वाटते, तितकी महत्त्वाची वाटत नाही. पण जेव्हा तुम्ही ॲक्चुअलमध्ये स्वतःचा एक मी टाईम कॉर्नर क्रिएट कराल आणि त्याचा दररोज एव्हरी सिंगल डे उपयोग कराल, तेव्हा तुम्हाला पण माझ्यासारखी ही ॲक्टिव्हिटी ओव्हररेटेड वाटेल. आणि थँक यू सो मच व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी आणि तुम्हाला माहीतच आहे व्हिडिओ आवडला असेल तर त्याला कसं प्रेम द्यायचं ते. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल तर. लाईक करा, कॉमेंट करा आणि आपण पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी नवीन भागात. तोपर्यंत